नमस्कार. मी चंद्रकांत शिंदे, शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण फ्रीज कसं काम करतो याबद्दल चर्चा करणार आहोत. फ्रीज सर्वांच्या घरी असतो आणि एक जीवनावश्यक वस्तूमध्ये हा फ्रीज येतो. कारण फ्रीजमध्ये आपले अन्नपदार्थ नीट राहतात. कारण फ्रीजचं जे टेम्परेचर असतं ते नॉर्मल टेम्परेचरच्या म्हणजे बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा कमी असतं. त्यामुळे काय होतं की जी बॅक्टेरिया असतात, जी जीवजंतू असतात आपल्या अन्नपदार्थांच्या वर किंवा अन्नपदार्थांच्या आतमध्ये, तर त्यांची वाढ होत नाही आणि त्यामुळे ते अन्नपदार्थ काही काळ टिकू शकतात. जसं की दुधाचे पदार्थ आहेत. दुधाच्या पदार्थामध्ये तुम्ही त्याला गरम करून जरी समजा ते बॅक्टेरिया वगैरे मारले तरी पण त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया असतात. तर त्या बॅक्टेरियांना जर बाहेरच्या वातावरणामुळे ते नॅचरल ते वाढतच असतात. परंतु जर फ्रीजमध्ये जर ठेवलं तर त्यांची वाढ होत नाही. म्हणजे जे आपलं जे दुधाचे पदार्थ आहेत किंवा दूध आहेत ते जास्त काळ टिकू शकतं. असं बाकीच्या अन्नपदार्थांचं पण आहे, तर ते सुद्धा जास्त काळ टिकू शकतात. म्हणून फ्रीजची आवश्यकता असते. तर हा फ्रीज कसा काम करतो याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. फ्रीजमध्ये एक सिंपल मेकॅनिझम वापरलं जातं. काय होतं बा की कुठलाही पदार्थ घ्या, त्या पदार्थामध्ये एक हीट असते. कारण तो बाहेरून काय करतो, वातावरणामधली हीट ॲब्झॉर्ब करतो आणि ॲब्झॉर्ब केल्यानंतर तो एक्सपांड पण होतो. मग त्याच्यामध्ये हवा जरी घेतली आपण तर हवेला जर उष्णता दिली हवासुद्धा एक्सपांड होते. कुठलाही पदार्थ घ्या, त्याला जर उष्णता दिली तर तो एक्सपांड होतो आणि त्याला त्याची हीट जर काढून घेतली तर तो कंप्रेस होतो. एअरच्या बाबतीत किंवा हवेच्या बाबतीत एक वेगळं घडतं पहा. काय होतं पहा की हवा ही कंप्रेस होऊ शकते. म्हणजे आपण त्याला एका सिलेंडर आणि पिस्टनमध्ये टाकून त्याला आपण कंप्रेस करू शकतो. हे गॅसच्या बाबतीतलं एक महत्त्वाचा गुणधर्म आहे गॅस. तसं आपण सॉलिडला कंप्रेस करू शकत नाही किंवा लिक्विडला पण कंप्रेस करू शकत नाही. आपण फक्त गॅसला कंप्रेस करू शकतो. कारण गॅसचे जे मॉलिक्युल्स असतात, कण असतात, ते एकमेकापासून लांब असतात. लांब असल्यामुळे त्याला आपण जर कंप्रेस जर केलं तर ते एकमेकांच्या जवळ येतात. आता यामध्ये काय घटना घडते बा की जर समजा आपण गॅस आहे, गॅसमध्ये हीट असतेच. नॉर्मल टेम्परेचर जरी असले तरी पण समजा नॉर्मल टेम्परेचर किती 30 डिग्री सेल्सिअस आहे, तर 30 डिग्री सेल्सिअस ते हवेचं टेम्परेचर असणारच आहे. जर त्या हवेला आपण कंप्रेस केलं, एका सिलेंडर आणि पिस्टनमध्ये टाकून कंप्रेस केल्यानंतर काय होणार आहे की ती जी मॉलिक्युल्स असतात, जे कण असणार, जे ॲटम्स असणार, ते एकमेकांच्या जवळ येणार. जवळ आल्यामुळे काय झालं की ती जी 30 डिग्री प्रत्येकाने घेतलेली हीट आहे ना, तर ती एकत्र आल्यामुळे ती हीट वाढते. हीट वाढल्यामुळे काय होतं की जो सिलेंडर असणार आहे बाहेरचा, ज्याच्यामध्ये आपण कंप्रेस केलेलं आहे, त्या सिलेंडरची टेम्परेचर वाढायला सुरुवात होतं. कारण ह्या प्रत्येक मॉलिक्युलनी काय केलेली हीट एकत्र आणल्यामुळे त्यांची हीट जास्त झाली. म्हणजे प्रत्येक मॉलिक्युलमध्ये 30-30 डिग्री आहे. एवढे मॉलिक्युल एकत्र आल्यामुळे त्याचं टेम्परेचर 90 ते 95 डिग्रीपर्यंत जाणार आहे किंवा त्याच्या पुढं पण जाणार आहे. म्हणजे काय झालं, सिलेंडर या ठिकाणी हीट एक्सचेंज करायला लागला. म्हणजे त्या गॅसची जी टेम्परेचर आहे ते टेम्परेचर सिलेंडरला दिलं. आणि जर आपण आता या वेळेला जर सिलेंडर आपण थंड केल्यानंतर काय होणार आहे, ती जी काही हीट होती ती हीट सगळी बाहेर गेली. आता सिलेंडरकडे पण हीट नाही राहिली, आतले जे काही गॅसचे पार्टिकल आहेत त्यांच्याकडे पण हीट नाही राहिली. त्यावेळेला आपण पिस्टन मागे ओढणार आहे, म्हणजे त्याला पुन्हा एक्सपांड करणार आहे. त्यावेळेला तो गॅस अतिशय थंड होणार आहे. आणि मग जर समजा आपण ह्या थंड गॅसला जर पुन्हा गरम करायचं असेल तर तो पुन्हा बाहेरची जी काही उष्णता आहे ती काय करणार आहे, घेणार आहे आणि पुन्हा एक्सपांड होणार आहे. पुन्हा जर त्याला आपण कंप्रेस केला तर तो त्याला, आणि कंप्रेस केल्यानंतर त्या सिलेंडरला जर आपण पुन्हा थंड केला तर तो पुन्हा हीट लूज करणार आहे. तर हेच तत्व, हेच प्रिन्सिपल आपण फ्रीजमध्ये वापरतो. तर कसं काम करतं पहा एकदा पाहू. तर यामध्ये एक कंप्रेसर आहे. तर या कंप्रेसरचं काम काय आहे की जो गॅस येईल त्याला फक्त कंप्रेस करायचं. त्याच्यात तुम्ही नॉर्मल गॅस वापरला तरी पण तो कंप्रेस करणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही रेफ्रिजरंट गॅस असतात पहा, हे खूप मोठी लिस्ट आहे, हे तुम्हाला दिलेली पाहिजे. या लिस्टपैकी कुठला पण एक गॅस जर घेतला आणि त्याला जर तुम्ही कंप्रेस केला तर कंप्रेसरचं काम काय आहे, फक्त कंप्रेस करायचं. आता हा जो गॅस आहे हा गॅस कंप्रेसरनी कंप्रेस केलेला आहे. म्हणजेच काय झालं की जी काही त्या रेफ्रिजरंट म्हणजे जो गॅस आहे त्या गॅसकडे काही हीट असणार आहे, ती हीट काय करणार आहे, तो
एका एका जागेवर आणणार आहे तो सगळं हीट. त्यामुळे ती जी काही कॉईल असणार आहे त्या कॉईलमध्ये हा रेफ्रिजरंट बाहेरून आपण फिरवतो पहा, आणि याच्यामध्ये गरमी पण आहे खूप, कारण कंप्रेस केलेला आहे. तर हा बाहेरच्या वातावरणामध्ये हीट काय करतो, एक्सचेंज करतो. कारण जे हीट असते त्या हीट रेफ्रिजरंटची हीट जास्तीत जास्त 100 डिग्रीपर्यंत जाऊ शकते, म्हणजे 100 डिग्रीपर्यंत जाऊ शकते. मग बाहेरचं टेम्परेचर तर 30-35 असणार आहे, किंवा 40 असणार आहे, 45 असणार आहे. त्यामुळे काय होणार की हा जो गॅस आहे हा गॅस थंड व्हायला सुरुवात होणार बाहेर. आणि ज्या वेळेला आपण हे रेफ्रिजरंट फिरवल्यानंतर काय होणार आहे, तो थंड होणार आहे, कारण त्याने हीट एक्सचेंज केली. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते बघा, कारण आपण त्याला प्रेशर दिलेलं आहे, आणि हा जर प्रेशर जर आपण काढून घेतला तर तो अजून थंड होणार आहे. ठीक आहे. तर हेच फिरवण्यापाठीमागे तेच काम असतं की त्याचा प्रेशर हळूहळू काय होईल, कमी होईल. तर प्रेशर जर हळूहळू कमी झाला आणि हा जो गॅस आहे या गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये व्हायला सुरू होतं. कारण हा एक असा रेफ्रिजरंट गॅस वापरला जातो की ज्याचा आहे ना बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉईंट कमी असेल. म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला हा लिक्विडमध्येच असतो जास्त करून. मग हा झाला लिक्विडमध्ये, ठीक आहे. पण तो 100% लिक्विडमध्ये तो येत नाही, थोडासा गॅस आणि लिक्विडच्या मध्यभागी असतो. तर ह्या कॉईलमधून थंड झाल्यानंतर म्हणजे जवळजवळ 100 डिग्रीचं रूपांतर तो हीट एक्सचेंज झाल्यामुळं कमीत कमी 40 ते 50 डिग्रीपर्यंत होतं. आणि यानंतर तो येतो कॅपिलरी ट्यूबमध्ये. आता कॅपिलरी ट्यूब एक छोटी ट्यूब असते, त्याचा डायमीटर खूप छोटा असतो. तर या कॅपिलरी ट्यूबमध्ये काय होतं पहा की जो काही गॅस आलेला आहे आता तो लिक्विड फॉर्ममध्ये किंवा अर्धवट फॉर्ममध्ये पहा, मग त्याचं हीट कमी झालेली, त्याला अजून जर आपल्याला थंड करायचं असेल तर त्याला त्याचं कमी केलेलं, त्याचं डायमीटर कमी केलेलं आहे कॅपिलरी ट्यूबचा, त्यामुळे तो अजून थंड होतो. थंड झाल्यानंतर हा जो गॅस आहे हा गॅस फ्रीजमध्ये जातो, कारण ह्या गॅसचं टेम्परेचर -20 डिग्रीपर्यंत असतं. आणि मग ज्या वेळेला हा फ्रीजमध्ये गेल्यानंतर फ्रीजमधले ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये हीट असणार आहे. हा गॅस आतमध्ये गेल्यानंतर काय करणार, त्या पदार्थांची हीट ॲब्झॉर्ब करणार आणि स्वतः हीट होणार. म्हणजे त्या आतल्या पदार्थांचं रूपांतर, आतल्या पदार्थाची जी हीट आहे ती कुणी घेतली, ह्या रेफ्रिजरंट गॅसने घेतली. म्हणूनच याला इव्हॅपोरेटर कॉईल म्हणतात. कारण जे लिक्विड झालेलं किंवा अर्धवट सेमी लिक्विड जे असणार आहे तर त्याचं रूपांतर पूर्ण गॅसमध्ये होतं आतमध्ये फ्रीजमध्ये गेल्यानंतर. कारण काय होतं की फ्रीजमध्ये हीट जादा आहे, मग ती हीट काय करणार, तो कमी करणार. आणि ज्या वेळेला तो गॅसमध्ये रूपांतर होणार आहे त्यावेळेला काही वेळेला 100% काही गॅसमध्ये रूपांतर होत नाही. मग एक अक्युम्युलेटर असतो पहा, ते अक्युम्युलेटर काय करतो की जे काही गॅस आहे तेवढाच फक्त कंप्रेसरकडे जाऊन देतो, बाकीचं जे लिक्विड आहे त्या लिक्विडचं रूपांतर पुन्हा गॅसमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. हे ठीक आहे. तर तो गॅस पुन्हा कंप्रेसरकडे आला. कंप्रेसरने काय करणार आहे, तो आता ह्या गॅसकडे कुठली हीट आहे, फ्रीजच्या आतमधले जे पदार्थ आहेत त्यांची हीट आहे. मग तो पुन्हा कंप्रेस करणार. कंप्रेस केल्यानंतर पुन्हा काय होणार आहे, त्याची जी हीट आहे ती हीट एकत्र येणार आहे, जे कण असणार आहे ते एकत्र येणार आहे आणि पुन्हा आपण बाहेरच्या कॉईलने फिरवणार. बाहेरच्या कॉईलने फिरवल्यामुळे काय होणार की जी हीट असणार आहे आतली ती बाहेर डंप करणार आणि तो पुन्हा त्याची हीट लूज केल्यामुळे त्याचे टेम्परेचर पुन्हा कमी होणार. मग पुन्हा तो येणार कॅपिलरी ट्यूबमध्ये, पुन्हा त्याचे अजून थंड होणार. थंड झाल्यानंतर तो गॅस जाणार पुन्हा फ्रीजमध्ये. मग फ्रीजमधले पुन्हा पदार्थाची जी काही उरलेली सुरलेली हीट आहे ती सगळी ह्या गॅसकडे येणार आणि तो गॅस पुन्हा कंप्रेस होऊन पुन्हा बाहेर फिरवणार. म्हणजेच काय करणार, यामध्ये हीट एक्सचेंज होते. म्हणजे जे काही फ्रीजमधले पदार्थ आहेत त्या पदार्थांची हीट हा गॅस एक्सचेंज करतो आणि बाहेर टाकतो. आणि मग हा जो फ्रीज असणार आहे त्या फ्रीजमध्ये जो काय आईस फॅक्टरी म्हणतो आपण, काय त्या ठिकाणी बर्फ बनवतो त्याच ठिकाणी हे एक्सचेंजर कॉईल असते. बाकी पूर्ण फ्रीजमध्ये मोकळा असतो, तिथं काही नसतं. आणि जो फ्रीज असतो का बाहेरच्या साईडने मेटलचा बनवला जातो, मेटल म्हणजे पत्र्याचा बनवला असतो, परंतु आतमध्ये थर्माकॉल किंवा जे काही हीट रेजिस्टर जे पदार्थ आहेत ते वापरले जातात, फोम वगैरे टाकले जातात, जेणेकरून आतली हीट बाहेर जाऊ नये आणि बाहेरची हीट आत येऊ नये. असं हे फ्रीजचं वर्किंग असतं. आणि या फ्रीजमध्ये पहा की कुठलीही वस्तू ठेवा त्याला गरमी असते, ती गरमी हा हीट एक्सचेंजर ट्यूब जे असतात
जो गॅस असणार आहे रेफ्रिजरंट गॅस तो ॲब्झॉर्ब करून बाहेर टाकतो. तर अशा पद्धतीने हे फ्रीज काम करतं. तुम्हाला जर काही तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली असेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, तर ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.